दाखवला होता आणि नक्कीच कुठेतरी हा संघ आज या मैदानावर मला वाटतं पहिल्यांदाच या विभागामध्ये खेळतोय. जोरदार टाळ्या वाजवा मोरवण या संघांचा. मागच्या रविवार नक्कीच आत्मविश्वास वाढला, कॉन्फिडन्स लेवल वाढलाय आणि आज या मैदानावर सलामी खेळण्यासाठी काकल गौलवाडी हा सुद्धा तळा तालुक्यातील एक नामवंत खेळाडू म्हणून याही संघाकडे माझा भाऊ आहे, आत्याचा मुलगा विलासदादा महाडिक आमच्यासाठी रोल मॉडेल आहे. 40+ वय वर्ष मॉडेल 43 की 45 असेल, पण आजही आपल्या काकल या संघाकडून नेहमीच खेळत असतो टॉप 11 मध्ये. तसेच जर काकलची एंट्री नसेल, टॉस उडवायचा आहे ना, एक मिनिट. टॉससाठी आम्ही आमंत्रित करतोय आमचे सूरज दिवेकर, आमच्या बीड ब्लास्टर या संघामधून खेळतायत. आणि नक्कीच सूरज दिवेकर यांनी एक रिक्वेस्ट टाकली होती आपल्या रायगडमध्ये गवळी समाज त्यांचा संघ गवळी समाज खेळत नाही स्पर्धेमध्ये, पण त्यांना खूप आवड आहे, बॅटिंग आहे, बॉलिंग आहे, एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. जर कोणताही गाव या खेळाडूला नक्कीच जर आपल्या संघातून खेळण्याची संधी देत असेल तर नक्कीच त्या गावाने त्यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. मी तर बोलतोय जे गाव छोटे छोटे आहेत, उदाहरणार्थ चंदनवाडी, काकल गौलवाडी किंवा चरे खुर्द किंवा दहिवली, हे छोटे छोटे गाव आहेत ज्या गावांमध्ये पूर्ण टीम होत नाही, त्या गावाने नक्कीच ह्या खेळाडूसाठी विचार करावा. कारण हा खेळाडू एक आपल्याला फॉर्मॅट बनवून देईल गवळी समाजाला की बाबा मी ह्याच संघामधून खेळ, कारण त्याच्या गावचा संघ स्पर्धा खेळत नाही आणि हा एक चांगला खेळाडू आहे आणि त्यांची इच्छा आहे की मला खेळावा. आणि ते आम्ही नक्कीच रायगड गवळी हा त्यांचा फॉर्म ॲक्सेप्ट करू आणि तो त्या संघामध्ये नक्कीच नेहमीच त्या संघामधून खेळावा लागेल. जसेच आम्ही चला आर यू रेडी, सलामीची लढत आहे काकल गौलवाडी वर्सेस मोरवणे संघ. काकल गौलवाडीचा सलामीचा फलंदाज सचिन महाडिक आणि राज महाडिक ही जोडी सज्ज झाली आहे आणि गोलंदाजी मार्कवर प्रवीण मिरगळ हा सज्ज झालाय. पहिला चेंडू फिरकावून देतोय, मला वाटतं 4 धावांसाठी की काय. ये लगा चौकार, शूरवीर फिर चॅम्पियन कनेक्टिंग इंडिया. काकल गौलवाडीचा स्टार नाही, हा सुपरस्टार आहे, शूरवीर ब्रँड अँबॅसेडर सचिन महाडिक. अजिंक्य कासार कुठे असेल त्यांनी कृपया करून यायचं आहे. 3 षटकं 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचं आहेत. आज मला वाटतं टॉप 11 मध्ये जितू रिकामे हा बाहेर आहे. नक्कीच आज तो प्रॅक्टिस करतोय, कारण एक बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये त्याचं खूप नाव आहे आणि त्याची इच्छा आहे की मीही आमच्या मोरवणे संघाकडून खेळण्याची इच्छा. कालच त्यांनी मला सांगितलं होतं की सँडी तुझे कॉमेंट्री आणि तुझी बॅटिंगसाठी आपण खूप फॅन आहात भाऊ. ओहो काय स्ट्रोक खेळलाय सचिन महाडिक याच्या बॅट मधून निघालेला, बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार. शूरवीर ब्रँड अँबॅसेडर असलेला हा खेळाडू नक्कीच कमी वयामध्ये आपल्या काकल गौलवाडी या गावासाठी, आपल्या नावासाठी नाही तर आपल्या गावासाठी नेहमीच सातत्यपूर्ण कामगिरी करत असतो. आणि एक स्टार खेळाडू म्हणून, आयकॉन खेळाडू म्हणून तळा तालुक्यामध्ये ह्या खेळाडूचं नाव आहे. बघूया 24 तारखेला आमचं चाललंय विचार की एक मोठा रंगमंच, एक महासंग्राम तयार करायचं आणि त्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू काकल गौलवाडीकडून आयकॉन खेळाडू असेल. 2 चेंडू आणि 2 चौकार, काय फलंदाजी केली आहे. याच प्रकारे फलंदाजी करावी लागेल. मोरवणे हा संघ नक्कीच या स्पर्धेमध्ये नवीन आहे, पण आत्मविश्वास आहे या संघाला की आपण टफ फाईट करू शकतो. कारण मोरवणे गावामध्ये तब्बल 100 घरं आहेत आणि 100 घरामध्ये चांगला स्ट्रोक खेळलाय. नक्कीच मिसफील्ड होते आणि 1 धावेवर समाधान मानावे लागेल. सचिन ह्याला माहित आहे, चांगल्या चेंडूचा नक्कीच सन्मान द्या आणि खराब चेंडूला फिरकावून द्या. आतापर्यंत 3 चेंडू झालेत आणि धाव संख्या झाली आहे तब्बल 9. राज महाडिक लेप गौलवाडी हा संघ टॉस जिंकलाय आणि प्रथम काय घेत आहे बॅटिंग. ओके, लेप गौलवाडी प्रितेश कांबळे तुमच्यासाठीच की काय शूरवीर सँडी आज थांबले. किती 3 षटकांचा सामना आहे. नेरुलिया संघ बलाढ्य संघावर, तुम्ही बलाढ्य आहेत मानगाव तालुक्यामधील. किती धावा बनवण्याचा प्रयत्न करणार? कमीत कमी 35 ते 40 पर्यंत. नक्कीच 35 ते 40 धावा बनवायच्या आहेत. विश यू ऑल द बेस्ट. जो चांगला खेळेल तो जिंकेल. नेरुल संघाचा कर्णधार अजिंक्य कासार की टॉस जरी हरलात तरी मॅच जिंकायची. आता मॅच कोण जिंकेल हे येणारी वेळच कळणार आहे. नक्कीच तुम्हाला प्रथम प्रथम फिल्डिंग करण्याचं आमंत्रण दिलंय. तर लेप गौलवाडी या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? आम्ही 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच विश यू ऑल द बेस्ट. जो चांगला खेळेल तो जिंकेल. आज ज्याचा दिवस असेल तोच या मैदानावर गाजवेल. बघूया 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल, पण नक्कीच लेप गौलवाडी हा चंदू
खेडेकर याचा संघ आहे, प्रितेश कांबळे याचा संघ आहे. चंदू हा स्टार खेळाडू आहे लेफ्ट गलवाडीचा. नक्कीच तो प्रयत्न करेल की 35 ते 40 धावा बनविण्याचा. ओहो काय क्लास स्ट्रोक खेळलाय. मला वाटतं राज माडिक याने जबरदस्त स्ट्रोक. चेंडू जाईल 4 धावांसाठी. ये लगा चौकार शूरवीर फिर चॅम्पियन कनेक्टिंग इंडिया. आणि राज माडिक ह्याला जी बॅट दिली आहे ना तीच शूरवीर सँडीची स्वतःची बॅट आहे. कारण सचिन महाडिक याचा छोटा भाऊ असलेला हा सौरभ महाडिक यांनी ह्याच मैदानावर ज्यावेळी आमची दोस्ती चषकामध्ये लाईव्ह युट्यूबला मॅच चालू होती 15 एक षटक संपलाय. धाव संख्या झाली आहे बिन बाद 15. त्यावेळी दोस्ती चषकामध्ये त्यांनी एक रिक्वेस्ट केली होती की सँडी दादा मला तुझी शूरवीर तलवार पाहिजे पण तू जी हातात यूज करतो तीच पाहिजे. आणि कुठेतरी ही तलवार जी माझी स्वतःची बॅट आहे ती मी बॅट ह्या माझ्या भावाला देतोय आज ह्याच लाईव्ह यूट्यूबवर. कारण की त्याने एक रिक्वेस्ट केली होती. असे रायगडमधील खूप असे खेळाडू आहेत की ते प्रत्येक मॅचला मी जात असतो तिथे सांगत असतो सँडी आता तुझीच बॅट पाहिजे. काल याच बॅटने मी ओव्हल मैदानला 5 चेंडूमध्ये तब्बल 5 षटकार मारले होते. ती हीच बॅट आहे. आज ती मी गिफ्ट करतोय सौरभ महाडिक याला. नक्कीच काकल गोलवाडी या संघाची धाव संख्या झाली 15 बिन बाद. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मोरोने संघाचं नाव आहे प्रितेश रिकामे. 9 बॉलचा इशारा पंच यांच्याकडून बघायला मिळतोय. पंच गोलंदाजी थ्रो. येस हा गोलंदाज पूर्ण टुर्नामेंटला बॅन असेल. गोलंदाजी करू नाही शकत कारण की दोस्तीयारी चषक हा तळा तालुक्यातील ग्रुप आहे. त्यांनी ह्याच मैदानावर पहिला लाईव्ह युट्यूब ऑर्गनाईज केला. त्याच्यानंतर मागच्या रविवारी मोरोने या संघाने लाईव्ह युट्यूब ऑर्गनाईज केला आणि कुठेतरी 2 वेळेला आम्ही सूट दिली होती. पण युट्यूबवर मॅच बघत असल्या कारणानं खूप सारे प्रेक्षक लाईव्ह आपल्याला बघत असतात आणि ते कमेंट करत असतात बाबा लाईव्ह युट्यूब तर गोलंदाज बॉल मारतोय जर्क मारतोय थ्रो करतोय. आणि ते कुठेतरी मी शूरवीर सँडी असल्या कारण मला खूप सारे ऐकायला लागतात. म्हणून आज आमच्या नेवरुलकर चषकासाठी आम्ही आमच्या कमिटी आणि नेवरुलकर क्रिकेट संघाकडे मीटिंग झाली की बाबा थोडा जरी जर्क मारला तर त्याला बॅन देण्यात येईल. मग तो पूर्ण टुर्नामेंट बॅन आणि 2 रनची पेनल्टी हा नियम चालू केलाय. जोरदार टाळी वाजवा आमच्या नेवरुलकर संघासाठी. कारण खामगाव हा त्यांचा मित्र परिवार आणि त्यांच्या शेजारीच गाव. पण ह्या स्पर्धेमध्ये बोलतात ना जिकडे चाय आहे तिकडे न्याय असा नाही आहे. कोणताही गावाचा नियम हा सर्वांना सारखाच असायला पाहिजे. म्हणूनच की काय खामगाव ह्या गावासाठी 2 रनची पेनल्टी लागली आहे आणि आता मजा येईल. कारण की प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण फेकी गोलंदाजी करत असतो पण कुठेतरी प्रामाणिकपणे जर का क्रिकेट खेळायचं असेल तर ह्याच नियम कंपल्सरी लागू. आणि पुढच्या वर्षी मी तर बोलतोय मला वाटतं 12 संघ खेळतील पण प्रत्येक मॅच ही 5 षटकांची असेल. आणि लाईव्ह युट्यूबवर तुम्हाला स्टार बनवण्याचा पराक्रम रायगड करतोय. खराब चेंडू फिरकावून देतोय. अशा प्रकारे झेल बाद होते. राज माडिक कुठेतरी ताकद कमी पडली. मी आठवण करून देतोय दोस्तीयारी चषकामधील ती दुसरी मॅच काकल गौलवाडी वर्सेस कुडतुडी गौलवाडी. कुडतुडी गौलवाडी या संघाने याच मैदानावर हायेस्ट स्कोर मारला होता. 18 चेंडू तब्बल 52 धावा बनवल्या होत्या. त्याच षटकामध्ये राज माडिक याला तब्बल 4 षटकार मारले होते. बॅक टू बॅक 4 षटकार. शूरवीर सँडीने एका षटकामध्ये तब्बल 32 धावा बनवल्या होत्या आणि 1 चौकार. आणि काय काकलच्या ह्या सलामी वीरांनी म्हणजे सौरभ महाडिक आणि सचिन महाडिक यांनी मॅच बनवली होती जबरदस्त. आणि एक जबरदस्त लढत बघायला मिळाली होती. तिथून हा स्टार तयार झाला तोच म्हणजे सौरभ महाडिक. सचिन याच्यावर जिम्मेदारी असेल शेवटपर्यंत उभं राहायचं आहे. ओहो काय गोलंदाजी करतोय. नवीन गोलंदाजाचं नाव आहे आकाश लाड. ही मॅच करतोय की काय हार्ड. नक्कीच आकाश लाड चांगला गोलंदाज आहे. आमच्या मोरोणे गाव या संघाने नक्कीच आपला संघ तयार केला पण मोठमोठ्या स्पर्धा खेळायला हा संघ कुठेतरी चान्स भेटत नव्हती. पण नेवरुलकर चषक सध्या संघासाठी चान्स घेतली आहे आणि हेच तर खासियत आहे. ये लगा सिक्सर शूरवीर फिर चॅम्पियन कनेक्टिंग इंडिया. चीते की चाल ना भय ना भीती हृदयात फक्त छत्रपतींचा छावा. शूरवीर षटकार म्हणजे 6 धावा. अंतर फार झाला आता जीवा पाहिजे. राष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. आणि अशा प्रकारे जणू काय कोंडाणा किल्ला जिंकण्यासाठी या स्पर्धेमध्ये तब्बल 16 संघ दाखल झालेत. आणि काकल गौलवाडीचा हा आयकॉन असलेला खेळाडू सचिन महाडिक याच्यावर खूप मोठी जिम्मेदारी असते आपल्या संघाला नेहमीच विजयी करण्याची. आज विशाल महाडिक ज्याने 15 वर्षामध्ये कुडतुडी गौलवाडीमध्ये नाव कमावला होता. 1 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना वय वर्ष 15-16 असेल आणि षटकार मारला होता. आज तो अनुपस्थित आहे. हो कव्हर्सला खेळतोय. नक्कीच 4 धावांसाठी जाईल की काय. चांगली फलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा 3ऱ्या धाव्यांचा कॉल असेल. नाही थांबवले. इथे सचिन यांनी थांबवले. जिसके बॅट पर बॉल है ना उसे दुनिया भर का कॉल है. तसेच
गुम संघाचा माझा खास मित्र सचिन गायकर आज माझा खास मित्र आहे एवढी वर्ष, पण आज या मित्राचं मी नाव विसरलोय. किती मित्रांचे नाव लक्षात ठेवू, कारण की ज्यावेळी व्हॉट्सअप चालू करतो ना माझा मोबाईल हँग होतो खरोखर. कारण माझ्या मोबाईलमध्ये 6000 कॉन्टॅक्ट आहेत ऑल ओव्हर रायगड, रत्नागिरी, मंदनगड, दापोली, गुहागर तर 16 राजस्थान, गुजरात, कर्नाटक, केरला, उत्तराखंड सगळीकडचे स्टार खेळाडू ओळखत असतात. आणि मला असं वाटतं आता मला वाटतं मॅनेजर कोणतरी ठेवायला लागेल. धाव संख्या झाली आहे 25. दुसरा षटक इथे प्रगती पथावर आहे. एक गडी बाद. धाव संख्या झाली आहे तब्बल 25. सचिनच्या बॅट मधून एक षटकार निघालाय, 2 चौकार निघालाय. ओ लोअर फुलटॉस चेंडू, इथे 2 धावांचा कॉल असेल. ओह काय क्षेत्ररक्षण करतोय, नाव आहे संकेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण. याच प्रकारे क्षेत्ररक्षण करावे लागेल या मॅच मध्ये. सचिन आणि सौरभ याच्यावर जिम्मेदारी असेल. चांगली धाव संख्या उभारायची, कमीत कमी 40+45 धाव संख्या तर व्हायलाच पाहिजे. पण मोरोने संघ विचार करत असेल कुठेतरी या संघाला 32-34 मध्ये थांबवायचं. सचिन एक आयकॉन खेळाडू ओळखला जातो, तालुक्यातील नामवंत खेळाडू. ओहो जबरदस्त स्ट्रोक बघायला मिळतोय. स्ट्रोक फसलाय, अशा प्रकारे जीवनदान मिळतोय आणि मला वाटतं सचिन ला हा जीवनदान मिळतोय. हा षटक संपलाय. धाव संख्या झाली आहे 28. एक गडी बाद. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे सचिन. नक्कीच सचिन याला 6 चेंडू जर का खेळला ना तर मी बोलतोय 15 ते 18 हा धावा नक्कीच बनवेल. कारण की याच सचिनला आता हा चेंडू आहे ना जणू काय फुटबॉल दिसत असेल. याच मैदानावर आज कुडतुडी गवलवाडी या संघाने हायेस्ट स्कोर बनवलाय, त्याचा 49. आणि कुठेतरी शूरवीर सँडी पहिल्या षटकामधील 2 षटकार मारून माघारी परतला, नाही तर इथं आज रेकॉर्ड झाला असता. कारण बोलतात ना इतिहास कभी बनता नाही, इतिहास बनाना पडताय. 28. मोरोने या संघाला कमबॅक करावे लागेल. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज मनीष रिकामे शेवटचा षटक हाताळतोय. 14च्या रनरेटने खेळतोय काकल गवलवाडी या संघ. शेवटचा षटक आहे. आता चेंडूचे पर तर निघून गेलेत, आता चौकार आणि षटकार परसाद करावी लागेल. स्ट्रोक फसलाय, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि सचिन याला माघारी. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. सगळ्या खेळाडूंनी हा नो बॉल आहे. चला जीवनदान मिळालाय. कोणी मैदानाच्या जवळ थांबायचं नाही, सगळ्यांनी मैदानाच्या सर्कलच्या बाहेर जायचं आहे, कारण पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. डोंट वेस्ट टाइम. एक रिक्वेस्ट असेल मोरोने या संघाला की पंचांचा सन्मान करायचा आहे, कारण याच मैदानावर हेच पंच आपल्याला रंगमंच तयार करतात. नो बॉल आणि कुठेतरी सचिन माडिक याला जीवनदान मिळालंय आणि हा दुसरा जीवनदान आहे. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या झाली आहे तब्बल 30. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. आता फलंदाजी मार्कवर तोच सचिन याचा लहान भाऊ सौरभ महाडिक याने कुडतुडी गवलवाडी या संघाविरुद्ध मारलेला षटकार ह्या घराच्या वरती केलेला तुम्ही लाईव्ह युट्यूबला बघू शकता. दोस्ती यारी चषक मध्ये 6 चेंडू शिल्लक आहेत. ओहो जबरदस्त स्ट्रोक. चेंडू जाईल 4 धावांसाठी. चेंडू बघा, चेंडू तिकडे. ओहो पहिला चेंडू ज्या प्रकारे भावाने पहिल्याच चेंडूवर प्रहार केला त्याच प्रकारे तलवार चालवतोय सौरभ. नक्कीच सचिन नाराज आहे. हा चेंडू तुला षटकार मारायचा होता पण कुठेतरी थांबवले त्यांनी. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या झाली आहे तब्बल 34. एक गडी बाद. सचिन याला जीवनदान मिळालंय. या संघामध्ये 40+ खेळाडू आहे जो रायगड जिल्ह्यामध्ये एक आयकॉन खेळाडू म्हणून ओळखला जातो फिटनेससाठी. त्याचं नाव आहे विलासदादा महाडिक, जो माझ्या स्वतःच्या आत्याचा मुलगा आहे. अजूनही आपल्या नावासाठी नाही तर आपल्या गावासाठी. त्यांच्या मुलीचं मला वाटतं ग्रॅज्युएशन बहुतेक पूर्ण व्हायला आलंय. ग्रॅज्युएशन कम्प्लीट. आता मुलगा, त्यांचा मुलगा स्वतः लेदर क्रिकेट खेळतो. अजूनही आपल्या गावामध्ये त्याचं आगमन झालं नाही, पण नक्कीच पुढच्या वर्षी त्या खेळाडूचं काकल गवलवाडी या संघामध्ये आगमन होईल. 5 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या झाली 34. पंच यांच्याकडून बघायला मिळते वाईटचा इशारा. चेंडू फेकलाय, वाईट वातावरण करून टाकलाय ताईट. गोलंदाजी मार्कवर आकाश काय नाव मनीष रिकामे. अजूनही मला वाटतं 5 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या झाली आहे तब्बल 35. मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक करतोय की काय काकल गवलवाडी या संघ. हो स्ट्रोक फसलाय आणि एक
मला वाटतं स्ट्राईक आपल्याला ठेवण्याचा प्रयत्न नाही. सचिन ओहो 2 धावा. कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमी पडतोय आणि म्हणूनच की काय अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. सौरभकडे ताकद आहे, नजाकत आहे. बघूया सौरभच्या बॅटमधून नक्कीच षटकार बघायला आवडेल काकल गौलवाडी या संघाला. पण मनीष रिकामे बघूया कमबॅक करावी लागेल. मोरवणे हा संघ नक्की 40 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. ओहो जबरदस्त स्ट्रोक. ये लगा सिक्सर शुरवीर फिर चॅम्पियन कलेक्टेड इंडिया. ना भय ना भीती हृदयात फक्त छत्रपतींचा छावा. शुरवीर षटकार म्हणजे 6 धावा. काय फलंदाजी करतोय आपला सौरभ भावा. ज्यावेळेस या दोस्ती चषकामध्ये काकल वर्सेस कुडतुडी या मैदानावरची दुसरी मॅच चालू होती. काकल गावची मी आठवण करून देतो, गावची मीटिंग होती पण पूर्ण ग्रामस्थ मंडळ त्या गावावर त्या मोबाईलवर मॅच बघवते लाईव्ह युट्यूबवर. काय मॅच झाली होती. तब्बल ती मॅच मला वाटतं 3,000च्या वरती प्रेक्षक ऑनलाईन बघत होते. कारण लाईव्ह युट्यूबवर पहिला पर्व होता दोस्ती चषकाचा. नक्कीच आवर्जून आम्ही आठवण काढू. 43. ओहो निर्धाव चेंडू. मनीष याला कमबॅक करावी लागेल. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. तसेच जय हनुमान क्रिकेट संघ नेवरुल गावाने काय आयोजन केलंय, नियोजन आपल्याला बघायला मिळतंय. चांगलं मुंबईकर मंडळ, ग्रामस्थ मंडळ तसेच क्रिकेट मंडळ. नेवरुलकर गाव तसा मसला तालुक्यामध्ये लहान आहे पण कामगिरी खूप छान करतोय. ओह जबरदस्त स्ट्रोक फसलाय. पुन्हा एकदा संकेत झेलच्या खाली. आशिष 2 धावांवर समाधान मानावे लागेल. कॅच व्हायला पाहिजे होती. पकडो कॅचेस जीतो मॅचेस. अशा प्रकारे आउट. हा सौरभ याला माघारी परतावं लागेल. 2 धावा. स्ट्राईक सचिनने स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केलाय. धाव संख्या झाली आहे 45. किती स्टँड. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या झाली आहे तब्बल 45. शेवटच्या षटकामध्ये सचिनच्या बॅटमध्ये एक षटकार निघाला होता. सौरभ याच्या बॅटमध्ये एक षटकार निघाला होता पण शेवटचा चेंडू आहे. सचिनने स्ट्राईक आपल्याकडे ठेवलाय. नक्कीच इथे जर षटकार निघाला तर धाव संख्या होईल 51. चौकार निघाला तर 49 आणि डॉट बॉल गेला तर थांबावं लागेल. अशा प्रकारे डॉट बॉल. ओहो अशा प्रकारे धाव पाहत होते. काय गोलंदाजी केली आहे ती म्हणजे मनीष याने शेवटचा चेंडू निर्धाव टाकला आणि कुठेतरी 45 धावांवर थांबवले. ती म्हणजे काकल गौलवाडी या संघाला. करून ते म्हणजे माझा खास मित्र अविनाश दादा माटल गुहागर तालुक्यामधला, ज्याच्या मार्फत या मैदानावर माझी एंट्री झाली. ज्याने गुहागर तालुक्यामध्ये मला कॉमेंट्री संधी दिली आणि बघता बघता आज फास्ट काकाल रिक्वेस्ट असेल लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. खेळाडू कक्षामधून प्रवेश करायचा आहे. काकल या संघाला रिक्वेस्ट असेल की इथे चांगलं क्षेत्ररक्षण करावी लागेल. मोरवणे संघाला विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. तब्बल मला वाटतं 15च्या रन रेटने इथे धाव संख्या बनवावी लागेल कारण विजयासाठी मला वाटतं 46 धावांचं लक्ष आहे. तसेच ह्याच्यानंतर होणारा सामना लेप गौलवाडी वर्सेस नेवरुल या दोन्ही संघात. नेवरुल या संघाने नक्कीच नेवरुल काय बॅटिंग घेतलीत, फिल्डिंग ओके. हा चंदू रेडी राहायचं आहे. तुमच्या खेळाडूंना 11 खेळाडू तयार करायचे आहेत. बॅटिंग तुम्ही घेतली तिकडे खेळाडू कक्षामध्ये यायचंय. नक्कीच मोरवणे गावातील खेळाडू इथे कान मंत्र देतात की पहिल्याच बॉलमध्ये मोठे फटके मारायला सुरुवात करायचे आणि शेवटपर्यंत हार नाही मानायचे कारण क्रिकेट अनिश्चितोचा खेळ आहे. फक्त 18 चेंडूमध्ये 8च चेंडू मारायचे आहेत पण ते 8 चेंडू मैदानाच्या बाहेर असतील. नक्कीच आपण विजयश्री खेचून आणू शकतो. हेच तर कान मंत्र देतात आपल्या मोरवणे गावातील खेळाडू आपल्या संघातील सलामी फलंदाजांना. तसेच एक रिक्वेस्ट असेल काकल गौलवाडी 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं पूर्ण करायची आहेत. तसेच मोरवणे या संघाची सलामीची जोडी सज्ज करायची आहे.
जय हनुमान क्रिकेट संघ नेवरुल या संघाने चांगलं आयोजन आणि नियोजन केले आणि खरोखरच समालोचक करण्याची मला इकडे संधी दिली त्याच्यासाठी नक्कीच मी शूरवीर सँडी मॅन फ्रॉम रायगड आपला आभारी आणि ऋणी राहीन. कारण की संधी कधी मिळत नसते तर संधी निर्माण करावी लागते. आयुष्यात रस्ता जर सापडत नसेल ना तर रस्ता स्वतःला बनवावा लागतो आणि आज नक्कीच मी स्वतःच एक नाव बनवलंय या स्पर्धेमध्ये. आज मोरवणे या संघाला जर का जिंकायचं असेल तर 18 चेंडूमध्ये तब्बल 46 धावा बनवायच्या आहेत. सलामीची जोडी सज्ज झाली आहे. संकेत आणि स्वप्नील. संकेत मिरगल आणि स्वप्नील खरपुडे हे दोन्ही सलामी वीर सज्ज झालेत काकल गौलवाडी या संघाबरोबर सलामी करायला. तसेच या स्पर्धेचा नियम आहे आजपर्यंत अजूनपर्यंत कोणालाही पेनल्टी लागली नव्हती पण हा नियम आता लागू झालाय. कारण की पुढल्या वर्षी हा पर्व बहुतेक संपत आलाय पण पुढल्या वर्षी मॅच मला वाटतं 9 वाजता पहिला चेंडू पडेल. ज्यावेळी जसं मंदनगड दापोली हा संघ ओवल मैदान किंवा गुहागर तालुका इथे 8 वाजता पहिला चेंडू टाकतो त्याच प्रकारचं पर्व इकडे चालू करायला लागेल. कारण शिस्तीचे पालन आपल्याला करायला लागेल. कारण की जर टायमात मॅच जर चालू आली ना सकाळी 8-8:30ला जर का पहिला चेंडू पडला तर नक्कीच आपल्याला पहिला षटक हा 4 ओव्हरचाच खेळायला भेटेल आणि 3 षटकं किंवा 2 षटकामध्ये खूप कमी खेळाडूंना आपल्याला खेळ दाखवण्याची सुवर्ण संधी मिळते. आम्ही विचार करत आहोत की पुढच्या वर्षी 5 षटकांची पहिली मॅच असायला पाहिजे. चला रेडी फास्ट. गोलंदाजी मार्कवर एक अष्टपैलू काकल गौलवाडीचा स्टार रोल मॉडेल म्हणून ज्याला काकल गाव रायगड जिल्हा ओळखतो. ज्या फिटनेसमध्ये आपली वय वर्ष 45 असतानाही क्रिकेटमध्ये फिटनेस चांगली ठेवली आहे तोच विलासदादा महाडिक गोलंदाजीसाठी सज्ज. ऑफ कटर लेग कटर गोलंदाज आहे. बघूया संकेत मिरगळ आणि स्वप्नील खरपुडे ही सलामीची जोडी सज्ज झाली आहे. नक्कीच नाराज असेल पोरीचा मला संघ. पहिला चेंडू फाईन लेग रिझन मध्ये हे ते 1 धावेवर समाधान मानावे लागेल. हे ते प्रत्येक चेंडूवर मोठे फटके मारावे लागतील कारण 15च्या स्ट्राईक रन रेटने ही ते फलंदाजी करावी लागेल मोरवणे या संघाला. हो निर्धाव चेंडूची सांगता आणि डॉट बॉल. एक्सपिरियन्स आहे ह्या खेळाडूला. कित्येक पर्व ह्यांनी गाजवलेत आपल्या नावासाठी नाही तर आपल्या गावासाठी. ज्या वेळेस गावची एंट्री नसतो त्यावेळेस बांद्रा या संघाकडून खेळत असतो हा विलास महाडिक. 2 चेंडू 1 धाव. स्वप्नील याच्यावर जिम्मेदार असेल मोठे फटके मारायचे. ऑफ कटर टाकलेला चेंडू 1च धावेवर समाधान मानावे लागेल. काकल ह्या संघाचं नक्कीच आम्ही आवर्जून नाव घेईल की 4 वर्षाच्या अगोदर हा संघ एक नौका संघ म्हणून ओळखला जायचा आणि 4 वर्षामध्ये ह्या संघाने काय संघ बनवलाय. जबरदस्त संघ बनवलाय. एक जबरदस्त संघ म्हणून ओळखला जातो. तसेच सरई खुर्द सुनील दलवी याही संघाचं मी आवर्जून नाव घेईन. मोठा फटका स्ट्रोक फसलाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि माघारी परतवतोय. संकेत मिरगल याला माघारी परतवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. विलासदादा महाडिक एक्सपिरियन्स आहे म्हणूनच की काय लोअर फुल टॉस टाकलेला हा चेंडू सरळ झेल बाद अमित त्याच्या हातामध्ये विसावतोय आणि माघारी परतवणे. फास्ट सुबू फास्ट. 15 मिनिटांमध्ये आपल्याला पूर्ण करायचं. एक रिक्वेस्ट असेल कारण की आपल्याला या स्पर्धेमध्ये आयोजन करताना एक मॅच 30 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे हा नियम आहे आणि त्यासाठी आम्ही ह्याची सूचना देतोय कर्णधार यांना आणि पंच यांना. पुन्हा गोलंदाजी मार्कवर विलासदादा महाडिक. ओहो गुगली टाकलेला हा चेंडू 1 धाव करण्यामध्ये यशस्वी राज. काकल गौलवाडी या संघाला माहित आहे की हा गोलंदाज स्लोवर चेंडू नक्कीच टाकतो पण ऑफ कटर ह्याच्याकडे ब्रह्मास्त्र आहे आणि नक्कीच हा आपल्या जाळ्यामध्ये फसवू शकतो. म्हणूनच की काय वय वर्ष 45 असताना आपल्या संघासाठी आजही सलामीची गोलंदाजी करतोय तो म्हणजे विलासदादा महाडिक.
ओहो, स्ट्रोक मध्ये ताकद असायला पाहिजे. थोडासा गचाल क्षेत्ररक्षण 2 धावा करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. हा, एक षटक संपलाय, 1 गडी बाद आणि धाव संख्या झाली आहे फक्त आणि फक्त 5. आता गरज आहे 12 चेंडू आणि तब्बल 41 धावांची गरज आहे. याच मैदानावर तुम्हाला आठवण करून देतो, गुहागर प्रीमियर लीग चालू असताना त्या स्पर्धेमध्ये 12 चेंडू आणि तब्बल 42 धावा बनवायच्या होत्या आणि गुहागरचा फलंदाजाने, त्याचं नाव मी आवर्जून घेईन, छोट्या, त्यांनी 11 चेंडूमध्ये याच मैदानावर 42 धावा बनवल्या आहेत. हा एक सुद्धा रेकॉर्ड आहे. कारण की क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होईल सांगू नाही शकत. कधी कधी मॅच अशी असते की 1 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज असते. नौका फलंदाज येतो, षटकार मारून जातो आणि कधी कधी वेळ अशी येते की 1 चेंडू आणि 1 धावांची गरज असते. स्टार खेळाडू असेल आणि तो चेंडू बीट होते. आता झालेली बेस्ट ऑफ रायगड आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र तुम्हाला आठवण करून देतो. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज असताना ओहो, काय कव्हर, ओहो, सेल बाद होते. गोल अशा प्रकारे मला वाटतं माघारी परततोय. सलामीची जोडी माघारी परततीये. स्वप्नील खरपुडे काय स्ट्रोक खेळला होता, पण चांगला झेल घेतलाय त्या ओमकार महाडिक, संतोषदादा महाडिक यांचे चिरंजीव. मला वाटतं आज त्याची पहिलीच मॅच आहे. वावडुंगी समीर, एक रिक्वेस्ट असेल की बाहेरच खेळा. ओहो, जबरदस्त स्ट्रोक आणि स्ट्रोक फसलाय. ओमकार संतोष महाडिक काय क्षेत्ररक्षण करतोय, युवा स्टार आहे आणि आपला डेब्यू करतोय ह्या लाईव्ह युट्यूब मध्ये काकल गौलवाडी या संघासाठी. काकल गौलवाडी तसं गाव तर खूपच लहान आहे, 30 ते 35 घरांचा हुंबरटा असलेला हा गाव, पण आज काय संघ बनवलाय. गोलंदाजी मार्क पुन्हा एकदा राज. हो, निर्धाव चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. पंच अविनाश कासर यांच्याकडून बघायला मिळते अवी. तसेच याच्या पुढील होणारा सामना नेवरुल वर्सेस लेफ्ट गौलवाडी या संघाने प्रितेश कांबळे आपले 11 खेळाडू पॅव्हेलियन मध्ये रेडी करायचे आहेत. नो बॉल. काय ओके, पुढची टुर्नामेंट हा गोलंदाजी नाही करू शकत, लक्षात ठेवायचा. पहिले चेंडू तर चांगले टाकले, पण काय गरज होती चेंडू मारायचा. नक्कीच आता पूर्ण टुर्नामेंट ह्याला बॅन असेल ह्या गोलंदाजाला. कारण की आपल्याला ह्या स्पर्धेमध्ये जे पंच लाभलेत ह्या स्पर्धेमध्ये जे पंच लाभलेत ते आपल्याला अमित कनोजिया हे KKRला नेट प्रॅक्टिस करतात असे पंच आमच्या नेवरुलकर संघाने आणलेत आणि खरोखरच आज ह्या मानाच्या सन्मानाच्या चषकासाठी या स्पर्धेला बोलवण्यात आले. राज माडिक हा पुन्हा गोलंदाजी करू नाही शकत, कारण की आपण चेंडू मारतोय की न मारतोय तुम्ही लाईव्ह युट्यूबमध्ये चेक करू शकता. पण जे आज पंच आहेत हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नामवंत खेळाडू आहेत. नक्कीच अमित कनोजी याची मी आठवण करून देतो. KKR या संघाला नेट प्रॅक्टिस करत असतात. त्यांनी मला त्यांचे सगळे फोटो दाखवले आणि खरोखर सॅल्यूट करतो अशा ह्या पंचांना. या स्पर्धेमध्ये आज तुम्ही पंच म्हणून कामगिरी पाहताय. नवीन गोलंदाज अंकेश रिकामे, वाईट पंच यांच्याकडून बघायला मिळतं. नक्कीच कुठेतरी प्रेशर असेल. आता ज्या संघांचा गोलंदाज बॅन करण्यात आलाय ते आमचे नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे स्कोरर लिहून ठेवतील त्या गोलंदाजाचं नाव, कारण दुसऱ्या मॅच मध्ये तो गोलंदाज गोलंदाजी करू शकत नाही. हा नियम आहे या स्पर्धेचा. एकच धावेवर नाही, 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय. नो बॉल. हा, हाईटच्या वरती असलेला नो बॉल. आपल्याकडे फ्री हिट नाहीये, नाहीतर मी नक्कीच डायलॉग मारला असता. पुढचा चेंडू फ्री हिट, उघडा डोले पहा नीट. पण आज आपला 3 षटकांचा सामना असल्या कारणानं या स्पर्धेमध्ये तो फ्री हिट नाहीये. 13 धाव संख्या झाली आहे. 13 दुसरं षटक. चान्स आहे अजूनही, मी बोलतोय, पण मोठे फटके मारावे लागतील. स्ट्रोक फसलाय क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि मला वाटतं काय झेल घेतलाय. केतन किसन माडिक, मला वाटतं विशाल माडिक याचा ओके, केतन किसन महाडिक, किसन साहेबांचा मुलगा आहे. ओके, केतन किसन माडिक यांनी काय झेल घेतलाय आणि नक्कीच
गेली 4 वर्ष या काकल संघाने काय मेहनत केली आहे ती आम्ही डोळ्या देखत पाहिली आहे. कारण की धाव संख्या झाली आहे फक्त 13. 3 गडी बाद. दुसरा षटक इथे प्रगती पथावर आहे. धाव संख्या झाली आहे 13. ओहो, स्ट्रोक चांगला आहे, स्ट्रोक फसलाय आणि काय शेल घेतलाय ओमकार संतोष महाडिक. जबरदस्त. मला वाटतं याच्या पप्पांना आम्ही नक्कीच संतोष दादा गोरेगावला राहतात. आता हायट्रिक वर आहे संकेत. अंकेश भिकाजी रिकामे बघूया हायट्रिकच्या रडारवर आहे. या मैदानावर पहिली हायट्रिक घेण्याचा रेकॉर्ड करतोय की काय. कारण की अजूनपर्यंत या मैदानावर पहिली हायट्रिक कोणीच घेतली नाहीये. कारण ही तिसरा पर्व आहे लाईव्ह युट्यूबला. हा 3 चेंडू 3 षटकार नक्कीच मारले शूरवीर सँडी यांनी, पण 3 चेंडू 3 विकेट अजूनपर्यंत झालेले नाहीयेत. बघूया हायट्रिक होते की काय. काकल गौलवाडी विचार कर असेल. ओहो, चांगली गोलंदाजी. लेग ब्रेक टाकलेला हा चेंडू कीपरच्या क्लोज मध्ये विसावतोय. एक चेंडू आहे फास्ट. सचिन रिक्वेस्ट असेल फास्ट की आपल्याला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. नक्कीच मोरोनी संघ हा नौका संघ आहे. मागच्याच रविवारी त्यांनी त्यांचा आत्मविश्वास वाढलाय. यस, आम्ही आमचा संघ तयार करू शकतो. चेंडू हा संपला. एक चेंडू बाकी आहे ना. एक बाकी आहे. हा 1 मिनिट. 5 चेंडू आलेत. हा फास्ट. शेवटचा चेंडू टाकायचा आहे. हायट्रिकची चान्स होती. अंकेश बिकाजी रिकामे याला पण हायट्रिक घेऊ नाही शकला. बघूया शेवटचा चेंडू आहे. मागच्याच रविवारी याच मैदानावर रोनक कृष्णा महाडिक यांनी 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतले होते. हायट्रिकची चान्स होती पण ती हायट्रिक हुकली आणि शेवटच्या चेंडूमध्ये विकेट घेतला होता. अशा प्रकारे स्ट्रोक चांगला आहे. नक्कीच 2 धावा मिळतील की काय. गच्चाल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो म्हणजे मोरवणे हा संघ. 2 षटकं संपली आहेत. धाव संख्या झाली आहे फक्त आणि फक्त 16. 3 गडी बाद. आता विजयासाठी 6 चेंडू. पडा नहीं, इसके लिए आगे बढ़ा नहीं है. आता 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 30 धावांची गरज आहे. 2016ची आठवण करून देतोय. बोरिसा माल वर्सेस कुडतुडी गौलवाडी ह्या मैदानावर चाललेली रंगतदार लढत. 4 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज असताना शूरवीर सँडीने 4 चेंडू 4 षटकार मारून मॅच जिंकून दिली आहे. ही सुद्धा आठवण. नक्कीच या मैदानावर मोरवणे संघाला पराक्रम करावा लागेल. 6 चेंडू आणि तब्बल विजयासाठी 30 धावांची गरज आहे. 5 चेंडू 5 षटकार मारावे लागतील. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सौरभ महाडिक. फलंदाज आकाश. ओहो, पहिला स्ट्रोक फसलाय आणि नक्कीच आकाश याला माघारी परतवतोय. आता आपले खास मित्र कॅमेरामॅन राकेश, लाईव्ह यूट्यूब कॅमेरामॅन आहेत आपले खास मित्र राकेश आणि ह्या आपल्या मोरवणे गावामध्ये खूप कमी वयामध्ये चांगली ऑपरेटिंग करतात. आणि नक्कीच त्यांनी सांगितलंय की सँडी दादा आपण एक मीटिंग करूया आणि पुढच्या वर्षी नक्कीच आपला एक स्वतःचा एक चॅनल असेल. फक्त तुमची साथ हवी आहे. नक्कीच आपण शूरवीरला एक टेनिस क्रिकेट जगताचा ब्रँड बनवायचा आहे. तोच राकेश आता आलाय. बघूया 4 चेंडू आणि अजूनही 30 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. खास करून काकल गौरवाडी आली या संघाने क्षेत्ररक्षण केलं ना बघण्यासारखं. प्रत्येक झेल त्यांनी पकडलंय. वाईटचा इशारा असेल पंच यांच्याकडून. नक्कीच 2 धावा होत आहेत की काय. नाही. अशा प्रकारे राकेश याला माघारी परतवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. नवीन फलंदाज जातोय प्रशांत. कोणत्याही गोष्टीला अंत आहे म्हणूनच की काय मोरवण्याचा प्रशांत आज शांत आहे. आज या प्रशांतला अकराल विकराल रूप धारण करावे लागेल.
4 चेंडू आणि विजयासाठी आता किती हवेत? 4 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. वाईट आहे, ओके. हा, 4 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. पहिला चेंडू नक्कीच कॅच आउट झाला, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू व्हाईट आणि एक्स्ट्रा मध्ये 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेवर रनआउट. नेवरुलकर संघ स्वतः आयोजक आहे, पण आज नजरा असतील या संघावर, कारण मागच्या रविवारी हातातली मॅच या संघाने घालवले. वाईटचा इशारा. चांगली पंचगिरी बघतायत अविनाश कासर. अवि लेप गौलवाडी हा संघ हरीश ठसाल आणि प्रितेश कांबळे यांचा संघ आज या मैदानावर दाखवावा लागतील रंग. मागच्या संडेला पहिल्याच राऊंड मध्ये हरला होता. हा, दोन्ही संघ मागच्या संडेला पहिल्याच राऊंड मध्ये हरले होते, नेवरुल आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली अचूक फेकी अमित याच्याकडून बघायला मिळते आपल्याला. दे धक्का मार छक्का. फास्ट फास्ट. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे सौरभ महाडिक, सचिन महाडिक याचा हा लहान भाऊ. एक अष्टपैलू युवा स्टार तयार होतोय. तसेच मसला गौलवाडीचे स्टार खेळाडू प्रमोद काते साहेबांचं आगमन होते. आमच्या नेवरुलकर चषका तर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. नक्कीच 2 धावा करण्यामध्ये यशस्वी. अशा प्रकारे शेवटचा चेंडू आहे. नक्कीच शेवटच्या चेंडूवर जर का षटकार मारला तर बघूया. ओहो, निर्धावची सांगता. आणि अशा प्रकारे काकल गौलवाडी हा स्पर्धा जिंकलेला आहे आणि मोरवणे हा संघ स्पर्धेतून माघारी परतला आहे. विश यू ऑल द बेस्ट काकल गौलवाडी आणि बॅड लक मोरवणे हा संघ. नक्कीच पुढच्या रविवारी चांगली प्रॅक्टिस करून या आणि वर्सेस काकल. हा जबरदस्त सामना